राहुल गांधींची यात्रा म्हणजे भारत तोडो यात्रा असून राहुल गांधी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। मोदी संविधान बदलणार, भारताची लोकशाही धोक्यात आहे असे बिनबुडाचे आरोप राहुल गांधी करत असून असं काहीही होणार नाही। या देशात लोकशाही कधीच धोक्यात येऊ शकत नाही आणि असं जर असतं तर नरेंद्र मोदींनी लोकांसमोर जाऊन मते का मागितली असती अशी माहिती यावेळी आठवले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे आणि नरेंद्र मोदींच्या सभा खूप मोठ्या होत आहेत। त्या सभेमध्ये मी प्रत्येक सभेमध्ये मी उपस्थित असतो। काल प्रधानमंत्री मला म्हणाले की तुम बहुत घुमना म्हणजे 400 पार करणार आहे, 400 पार आपल्याला जागा करायची आहे आणि ओव्हरऑल आम्हाला अंदाज आहे की 400 पर्यंत जागा तुम्ही होतील, पण एक अपेक्षा करून आम्ही पुढे चाललेलो आहोत। जनता जनार्दनाच्या हातामध्ये सगळं आहे। जनता ज्याला सत्तेवर आणेल त्याला आणण्याचा अधिकार आहे, परंतु इंडिया आघाडीला काही संधी मिळेल असं अजिबात नाही। आणि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नसून ती भारत तोडो यात्रा आहे। ते समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, संविधान बदलणार अशी चर्चा करतायत, लोकशाही धोक्यात आलेली अशी चर्चा करतायत आणि ही चर्चा खूपच चर्चा आहे। ही चर्चा समाजात खूप वाढणारी चर्चा आहे। या देशाची लोकशाही कधी धोक्यात येऊ शकत नाही। या देशामध्ये आपण पाहिलेलं आहे की अटल बिहारी वाजपेयीचं सरकार एका मताने आणलेलं